दादा म्हणजे आपल्या मथुरला घेऊन चाललाय तो. दादा ए दादा, अरे तुला माहिती आहे काय? काय आला? अरे तो आपला बैल. का काय झालं आपल्या बैलाला? अरे कसला पलताय तो, सगळीकडे त्याचाच नाव आहे. मला माझे मित्र पण सांगतायत. अरे दादा माहिती आहे काय, जिकडे जाते तिकडे गुलाल घेऊन येतय. अख्ख्या महाराष्ट्रात त्याचंच नाव चालू आहे. अरे मला ते तिकडचे ते छगडेवाले होते ना, ते पण मला जाम बोलत होते, अरे कसला बैल तुमचा पलतय म्हणून. बोलते घ्या परत तुम्हाला नाही तर आम्हाला द्या, बोलताय तुम्हाला डबलनी पैसे देतो असं बोलत होते. मला काम काय काय बोलत होते. तो आपला आणायचा का आपला बैल? नाही नाही, काय बोललास तू बरं सांग. अरे तो आपला बैल बोललो घेऊ ना. आपला नाही, मग तो बैल आपला नाही आहे आता. आपला आपला बैल नाही. अरे आपलाच तर बैल आहे ना तो. कसं सांगू तुला? श्रीकृष्णाच्या आईचं नाव काय? यशोदा. ती त्याचं पालन पोषण करणारी आई आहे. जन्म देणाऱ्या आईचं नाव माहिती आहे? देवकी. देवकी. असं म्हटलं जातं, दोन्ही आई श्रेष्ठच आहेत श्रीकृष्णासाठी, पण असं म्हटलं जातं आत्ता सुद्धा की जन्म देणाऱ्यापेक्षा पालन पोषण करणारी ही मोठी असते. आपला फक्त तो आहे, त्याचं पालन पोषण करणारा ना. आपल्याकडून जर तो घेऊन नसता गेला तर मथुर काय चीज आहे हे कोणालाच माहीत नसतं ना पडला. आपल्यासाठी जर तो एक साधा सुद्धाच एक नंदीच होता ना, पण त्यालाच हिंद केसरी कोणी केला? दादानी ना. मग तो आपला बैल आहे का? नाही ना. मग कोणाचा आहे तो?